स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या वाहनाला पुणे जिल्ह्यातील जेजुरी जवळील भोंगळेमाळा परिसरात भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेमुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे। प्राथमिक माहितीनुसार ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याबरोबर पंढरपूरच्या दिशेने निघालेला वारकऱ्यांचा टेम्पो आणि पायी चालणारे वारकरी जेजुरीच्या दिशेने जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की टेम्पोचे मोठे नुकसान झाले आणि अनेक वारकरी गंभीर जखमी झाले। अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने मदत कार्य हाती घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले। उपचारादरम्यान 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली। या अपघातात राजश्री शंकर भोसले, राहणार कसबे डिग्रज, माधवी राजाराम सलगरे, राहणार मालगाव तालुका मिरज आणि नंदा पवार, राहणार कोल्हापूर यांचा मृत्यू झाला। तर गीताबाई रोलार, रेखा दिनकर जगताप, मंगल पाटील, राहणार डिग्रज, अक्काताई बबन कोळी, राहणार शिरगाव, शांता शिवप्पा आळुकेकर, राहणार मिरजगाव, कासुबाई गस्त, आशा लक्ष्मी विठ्ठल गडदे, राहणार कवटे महांकाळ आणि शामराव चव्हाण, राहणार परेची, जिल्हा सांगली हे गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी रविवारी जेजुरी येथे मुक्कामी होती। सोमवारी सकाळी पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असताना हा दुर्दैवी अपघात घडला। वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती। तरीही घडलेल्या या दुर्घटनेमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे।